मी जान्हवी. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मुंबई टू सिक्कीम हा प्रवास बघितलाच असेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही मस्तपैकी तयार झालो. बर्फात पहिल्यांदाच जाणार म्हणून मी खूप एक्साइटेड होते. तर हा आहे आजचा माझा ट्रिप मधला सेकंड आउटफिट. छान तयार झाल्यावर आम्ही सोमगो लेकसाठी निघालो. पण तेवढ्यात असं कळलं की हेवी स्नोफॉलमुळे सोमगो लेकडे जायचा रस्ताच बंद केलाय. थोडासा मूड ऑफ झाला, पण म्हटलं बघूया काय होतं पुढे. सोमगोलेकडे जाताना रोडवर असा भारी स्पॉट दिसल्यावर आम्ही थांबलो. सगळीकडे फुल धुकंच धुकं होतं. हा व्ह्यू बघितल्यावर आमचा ऑफ झालेला मूड थोडाफार ठीक झाला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. जाता जाता एका शॉपमध्ये स्नो कोट आणि गमबूट रेंटवर घेतले. त्याच शॉपमध्ये आम्हाला खूप क्यूट असा कुत्रा भेटला. फायनली सोमगो लेकच्या रोडवरच असणाऱ्या क्योंगनुसला या स्पॉटवर पोहोचले. पूर्णपणे बर्फाने भरलेला डोंगर बघून मला कधी एकदा गाडीतून उतरते असं झालं होतं. बर्फात गेल्यावर आम्ही एवढे खेळलो ना. आम्ही खूप फोटोज व्हिडिओज क्लिक केले. खरं तर बर्फात जाताना आम्हाला खूप थंडी वाजत होती. पण जसे आम्ही बर्फात गेलो तशी सगळी थंडी नाहीशी झाली. बर्फात हा स्नोमॅन सुद्धा बनवला. तिथे भेटणाऱ्या कपल्सचे आम्ही छान छान फोटोज व्हिडिओज क्लिक करत होतो. त्यामुळे आमचे सुद्धा छान छान फोटोज व्हिडिओज क्लिक करून मिळाले. इकडे मी याकवर सुद्धा बसले होते. जरी आम्हाला सोमगो लेकला जायला मिळालं नसलं तरी आम्ही इकडे एवढं एन्जॉय केलं ना की ट्रिपची सुरुवातच जोरदार झाली. जवळजवळ 3 तास बर्फात खेळल्यावर आम्ही रिटर्न यायला निघालो. गंगटोक सिटीमध्ये गेल्यावर आम्ही शॉपिंगसाठी MG रोडला गेलो. हे मार्केट एकदम स्वच्छ आणि एस्थेटिक होतं. इकडे आम्ही इकडचं स्पेशल चाउमिन आणि मोमोज खाल्ले. घरच्यांसाठी आणि आमच्यासाठी थोडीफार शॉपिंग केली. इकडे संध्याकाळी 4:30लाच एवढा काळोख पडायला सुरुवात झाली. मग आम्ही हॉटेलवर आलो. तर असा होता आजचा आमच्या ट्रिपचा फर्स्ट डे. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.